वेलकम टू पिंशू किचन। आज आपण फेमस वडापावची चटणी बघणार आहोत, जे मुंबईच्या ठेल्यावर मिळते। पण कधी पण वडापाव खायला गेलो की आपण विचारतो सुकी चटणी आहे का। तर चला तर आपण कुठेही वेळ न घालता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। छान गरमागरम वडापावची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। बघा किती छान त्याचा टेक्स्चर आणि कलर सुद्धा आहे, एकदम परफेक्ट प्रमाणात सांगणार आहे। त्यासाठी मी डेसिकेट कोकोनट घरी बनवून घेतलेला आहे। 1 वाटी सुकं खोबरं आणि छान त्याला 2 ते 3 मिनिट फ्राय करायचं आहे। त्याला जास्त भाजायचं नाही, त्यामुळे करपट वास येईल। आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। छान मिक्सरला हे दरदर पिसून घेऊया। 1 चमचा जिरं टाकलेलं आहे। तर छान फिरून घ्यायचं आहे मिक्सरला पल्स मोडवर। आता आपण ते काढून घेऊया एका वाटीतनी। शेंगदाणे पण मी अर्धी वाटी त्याच वाटीने घेतलेले आहे। छान भाजून खरपूस असे 2 ते 3 मिनिट। दोन्ही जिन्नस आपले जास्त भाजायचे नाही आहे, फक्त त्याचा कच्चेपणा हा कमी झाला पाहिजे। हे पण छान फिरून घेतलेलं आहे बघा। तर त्यात मी लसणाच्या पाकळ्या टाकत आहे 7 ते 8। हे पण छान पल्स मोडवर फिरून घेऊया। आता दोन्ही जिन्नस एका जागी करून घेऊया। अर्ध मी सुरुवातीला काढून घेते यातनी। तर ते एकजीव करून घेते दोन्ही मिक्स, आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव असं। आता मी इथे लाल मिरचीचा सुक्या वापर केलेला नाही, घरी बनवलेली चटणी आहे म्हणून मी 2 चमचे टाकलेले आहे। आणि कश्मीरी लाल तिखट टाकत आहे। तुम्ही हवे तर सुक्या मिरचीचाही उपयोग करू शकता। चवीनुसार मीठ। इथे तेलाचा वापर केला नाही। बघा छान आपली एकदम परफेक्ट अशी झणझणीत चविष्ट स्वादिष्ट वडापावची चटणीची रेसिपी तयार झालेली आहे। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, कमेंट करा। आणि अशाच प्रकारची मुंबईच्या ठेल्यावर सुकी वडापावची चटणी मिळते, आणि पुण्याच्याही ठेल्यावर अशाच प्रकारची चटणी मिळते। एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि ह्या चटणीचा उपयोग तुम्ही पोळीसोबतही खायला करू शकता, आणि ती 1 ते 1.5 महिना स्टोअर करून पण ठेवू शकता। बघा मी वडापावची रेसिपी शेअर केली तेव्हा ही चटणी बनवली होती। आणि अशा प्रकारे छान वडापावला आपण ती सर्व करून घ्यायची, आणि छान त्याच्यात वडापाव ठेवायचा आहे आणि खायचा। एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट लागते। बघा अशा प्रकारे खूप छान झालेली आहे। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा। धन्यवाद।